रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीतील कोणता पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार याबाबत शुक्रवारीही काहीच निर्णय झाला नाही। ज्याच्या नावाची अधिक चर्चा आहे त्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यापाठोपाठ शुक्रवारी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनीही फडणवीस यांची भेट घेतली। मात्र रात्रीपर्यंत उमेदवारीबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीकडून कोणता पक्ष लढणार हेच अजून निश्चित झालं नाही। 2019 साली या जागेवर शिवसेना खासदार निवडून आल्या असल्याने शिवसेनेने या जागेसाठी आग्रह धरला आहे। शिवसेनेकडून एकमेव किरण सामंत यांचे नाव पुढे आलंय। मात्र तेथे विद्यमान खासदार हे ठाकरे शिवसेनेचे आहेत असा मुद्दा धरून भाजपने या जागेसाठी आपला आग्रह कायम ठेवलाय। स्थानिक भाजपाच्या या भूमिकेमुळे ही जागा आता कोणाला जाणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। तर भाजप नेते नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील सागर बंगल्यावर भेट घेतली। त्यामुळे राणे यांची उमेदवारी अंतिम झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। भाजपकडून राणे यांचे तर शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते। दरम्यान गुरुवारी रात्रीच किरण सामंत यांनी मुंबईकडे प्रयाण केले। शुक्रवारी त्यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत फडणवीस यांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर हा मतदारसंघ भाजपकडे राहणार की शिवसेना लढवणार हे स्पष्ट झालेले नाही। महायुतीमधील हा संभ्रम अजूनही कायम आहे।